नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बिल्डरच्या मनमानी कारभारामुळे SRA योजनेच्या लाभापासून घाटकोपरमधील रहिवासी आजही वंचित. वाचन संस्कृतीत वाढ करण्याकरिता ठाण्यात फिरत्या ग्रंथयानाचा शुभारंभ. तर जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शनातून जनजागृती. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने वाचन संस्कृतीत वाढ करण्याच्या उद्देशाने ग्रंथयानाचे उद्घाटन आयुक्त आसिफ गुप्ता यांच्या हस्ते संपन्न. 121 वर्षापूर्वी स्थापित झालेले मराठी ग्रंथ संग्रहालय हे वाचन संस्कृती जोपासणे आणि वृद्धिंगत करण्यास अग्रेसर आहे. या ग्रंथ संग्रहालयाचे 3500 सभासद असून त्यापैकी 200च्या आसपास वाचक पुस्तकांची वाचनालयात येऊन देवघेव करतात. ठाणे शहराचा विस्तार हा झपाट्याने होत असल्याने सीमाही तितक्याच लांब विस्तारल्या जात आहेत. त्यामुळे लांबच्या पल्ल्यावर असलेल्या वाचकांना पुस्तकांची देवाणघेवाण करणे हे फारच कठीण जाते. या कारणास्तव वाचकांची अडचण समजून घेता मराठी ग्रंथ संग्रहालयाने ग्रंथ तुमच्या दारी ही योजना राबवीत ग्रंथयान उपलब्ध केले आहे. या ग्रंथयानामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशी तीनही प्रकारची पुस्तकं, त्यामध्ये अगदी पद्धतशीर अशी लायब्ररीतील कपाटांप्रमाणे ग्रंथयानामध्ये उपलब्ध होणार आहेत. ठाण्यातील निवडक 25 ठिकाणी हे ग्रंथयान 7 दिवस फिरणार असून यामार्फत वाचकांना अनेक पुस्तकांची देवाणघेवाण सहजरित्या करता येणार आहे. तसेच जनरेटर, अतिरिक्त संगणक या सर्व सुखसुविधांनी युक्त असलेल्या या ग्रंथयानाचे आज आयुक्त आसिफ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष माया गोखले यांसह ग्रंथालयाचे विविध पदाधिकारी येथे उपस्थित होते. आयुक्तांनी या ग्रंथालयाची पाहणी केली. तर फिरते वाचनालय सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. SRA योजनेतील बिल्डरच्या मनमानी कारभाराविरोधात घाटकोपरच्या रमाबाई नगरवासियांचा मुलुंडच्या तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा. शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास योजना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसून येते. घाटकोपर पूर्वेच्या रमाबाई नगरातील काही SRA योजना अशाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पुनर्विकासासाठी पात्र असलेल्या 698 कुटुंबांपैकी केवळ 300 कुटुंबांनाच यामध्ये पात्र ठरवून बिल्डर या गोरगरीब रहिवाशांवर अन्याय करत आहे. त्यामुळे बिल्डरच्या या मनमानी विरुद्ध आवाज उठवण्यासाठी रमाबाई नगरवासियांनी मुलुंडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. बिल्डरच्या विरोधात घोषणा देत शेकडो नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच परिमंडळ 7चे DCP महेश कुरिये यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी आंदोलकांना तहसील कचेरीपासून 100 मीटर अंतरावर रोखत त्यांच्या शिष्टमंडळाला तहसीलदारांकडे आपले गाऱ्हाणे मांडण्याकरिता जाऊ दिले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून ठाण्यात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न. विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून ठाण्यात अनेक नागरी सुविधांचे भूमिपूजन आज करण्यात आले.
सर्वप्रथम तिनात नाका येथे मुंबईकडून जाणाऱ्या प्रवाशांची बस थांबा नसल्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता येथे नवा बस थांबा उभारण्याचा उपक्रम राबवण्यात येतोय. बस थांबा नसल्यामुळे नागरिकांना उन्हातान्हात पावसात बसची वाट पाहत येथे ताटकळत उभे राहावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता येथे बस थांब्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नगरसेवक रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, अशोक राऊळ पालिका अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून येथे विकास कामाचा शुभारंभ केला गेला. तर ब्रह्मांड येथे मैदानाचे नूतनीकरण आणि नाना नानी पार्क सुशोभीकरण या विकास कामांचेही मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन केले गेले. नगरसेवक मनोहर डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील उपक्रम हा पार पडला. तर उपस्थितांच्या हस्ते येथेही श्रीफळ वाढवण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या वाडिया रुग्णालयाच्या स्थापनेनंतर आजही तेथे उपचारांकरिता आवश्यक असलेल्या साहित्यांचा आणि मशिनरीचा अभाव आहे. ही उणीव लक्षात घेता विकास निधीतून रुग्णालयाचे नूतनीकरण आणि अत्यावश्यक सुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. मान्यवरांच्या हस्ते येथे श्रीफळ वाढवून फलकाचे अनावरण करण्यात आले. तर पालकमंत्री गणेश नाईक यांनी विकास कामांप्रती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत उशिरा का होईना बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या अशा आरक्षणाचा निर्णय अखेरीस जाहीर करण्यात आल्याने आपणही तो स्वीकारावा असं म्हटलं आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेता आज करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती असनांशी बोलताना दिली आहे. नाक्याच्या इकडे गेले बरेच दिवस न पावसात त्या तिकडे बसची वाट बघत उभे असतात. तर त्या तिकडे तिनात नाक्यावर एक बस स्टॉपचं उद्घाटन माझ्या आमदार निधीमधनं केलेलं आहे. त्याचबरोबर माननीय डावखरे साहेब, माननीय नाईक साहेबांच्या हस्ते, माजी खासदार माननीय संजीव नाईकांच्या हस्ते ब्रह्मांडमध्ये मुलांसाठी एक खेळाचं मैदान, त्याचबरोबर नाना नानी पार्क आणि एक खुली अभ्यासिका याचं उद्घाटनही केलेलं आहे. त्याचबरोबर गोरगरीब जनता, आपल्या ठाण्याचा सर्वसामान्य माणूस जो या वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतो त्याच्यासाठी चांगले असे इक्विपमेंट बसवण्यासाठी वाडिया हॉस्पिटलमध्येही आपण आपली निधी वर्ग केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, अस्नान न्यूज, ठाणे. मुंबई कृषी उत्पन्न घाऊक भाजीपाला बाजारात परराज्यातून येणारी भाज्यांची आवक पूर्णतः ठप्प झाल्याने भाज्यांच्या दरात 20 ते 25% वाढ. अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यांमुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात चांगलीच घट झाली आहे. त्यातच घाऊक भाजीपाला बाजारात परराज्यातून येणारा भाजीपालाही बऱ्यापैकी थांबला आहे. आणि पावसानेही दडी मारल्याने कोथिंबीर, कोबी, फ्लॉवर, टॅमॅटो यांसह पालेभाज्याही महागल्या आहेत. सध्या नाशिक येथून कोबी, फ्लॉवर, तर पुण्यातून टॅमॅटो आणि सांगलीतून शिमला मिरचीची आवक सुरू आहे. त्यामुळे भाज्यांचे दर हे किलोमागे 20 ते 25% वाढवण्यात आलेत. अजून आठवडाभर तरी हेच दर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ ही आता खातानाही सोसावी लागणार आहे. S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
मुलुंडमधील ज्येष्ठ नागरिकांना मुंबईमधील मंदिराचे मोफत दर्शन घडवण्याकरिता आमदार सरदार तारासिंह अग्रेसर. मुलुंडचे लोकप्रिय आमदार सरदार तारासिंह यांनी मुलुंड परिसरातील रहिवाशांसोबत आपले नाते आणखी घट्ट करण्याकरिता वयोवृद्ध महिलांना मुंबईमधील प्रसिद्ध तीर्थस्थळांचे मोफत दर्शन घडवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाअंतर्गत आगाऊ नोंदणी करून मुलुंडवासियांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून मुंबईमधील प्रसिद्ध देवालयांमध्ये तसेच गेटवे ऑफ इंडिया आणि जुहू चौपाटीची सैर देखील या सफरीतून करण्यात येणार असल्याची माहिती सरदार तारासिंह यांनी एसतांशी बोलताना दिली आहे. अगोदर पण मी 100 माणसाला मुंबईचे मोठे मोठे मंदिर दर्शनासाठी मुलांचे महिलांना काही लोकांना पाठवला होता. आज पण आपल्यासमोर आता 2 बस 100 महिला आहे दर्शन करण्यासाठी. सिद्धिविनायक मंदिर, लक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी मंदिर असा 5 मंदिराचे दर्शन करण्यासाठी इथून आज माता और बहन लोक जाणार आहे. आम्ही ज्यापर्यंत लोक येणार त्यापर्यंत सर्वांना मुंबईचे मंदिराच्या देवळाचे दर्शन करण्यासाठी इकडून पाठवणार आहे. तर आज हर शनिवारी आणि आदिवारी आमच्या 2-2 बसा इकडून जातील. कोणाला पण यायचं असेल तर इथे येऊ शकतात. ह्याच्यासाठी कसलाही पैसे मी घेत नाही. उलटा तिथला पाणी जेवण रस्त्यामध्ये या मदत करण्यासाठी माझ्या माणूस संगत येतोय. तर आपल्याला विनंती आहे की आपण लोक पण या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी आणि सोमवारी वयोवृद्ध महिलांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. यात्रेकरूच्या प्रवासाची तसेच नाश्त्याची संपूर्ण सोय येथे केली जाणार असून त्यांना मोफत मार्गदर्शनही येथे करण्यात येणार आहे. मुलुंडमधील भाविकांचा या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतोय. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मुलुंडच्या सचखंड दरबारमध्ये मार्गदर्शनातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नशेच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीला यापासून परावृत्त करण्यासाठी 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला. या निमित्ताने मुलुंडच्या HK गिडवानी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मुलुंड कॉलनीतील सचखंड दरबार सभागृहात विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. त्याचबरोबर HK गिडवानीचे सचिव जसविंदर सिंह तसेच HK गिडवानीच्या प्राचार्य सुरिंदर कौर यासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. तसेच त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याकरिता विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनही केले. तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी S9शी बोलताना केले. आज जो अँटी ड्रग इंटरनॅशनल डे आहे त्या निमित्तानं आम्ही एक प्रोग्राम घेतलेला आहे पोलिसाच्या वतीनं. माननीय पोलीस आयुक्त राकेश मारिया साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा प्रोग्राम घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना ह्याबाबत अवेअरनेस करायचं आहे, जागरूक करायचं आहे, सतर्क करायचं आहे. ह्या माध्यमातून हा प्रोग्राम घेतलेला आहे. आणि ह्या प्रोग्राममध्ये हे संदेश मी दिलेला आहे विद्यार्थ्यांना की हा किती धोकादायक आहे. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या किती हा धोकादायक आहे. हे जे अंमली पदार्थ हे किती धोका आहे लोकांना आणि त्याच्यामुळे देशाचं किती नुकसान होतं आहे हे संदेश दिलेला आहे. आणि ह्याच्यापासून परावर्त व्हावं, या गोष्टी स्वीकारू नये म्हणूनच हा संदेश या सगळ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून दिलेला आहे. नाही, माझ्या मुलुंड पोलीस स्टेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या पोलीस स्टेशनच्या ज्या काही शाळा आहेत, कॉलेजमध्ये आहेत, तर त्या बाबतीत मी स्वतः प्रिकॉशन घेतलेलं आहे. त्या शाळेच्या किंवा त्या कॉलेजच्या आवारामध्ये कुठल्याही प्रकारचं तिथं सिगारेटचे टपरी किंवा इतर काही स्मोकिंगचे प्रकार असतात ते तिथं चालू देणार नाही आहे. आणि नाही आहेत ते मी वेळोवेळी ड्राईव्ह घेतो आहे आणि कारवाई करतो. पण मी 100% सांगतो की माझ्या शाळेच्या ह्याच्या बाबतीत या मुलुंडच्या हद्दीमध्ये शाळा कॉलेजमध्ये अशा प्रकार कुठलेही दिसून येत नाही. दिसून आल्यास तर त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार. तर HK गिडवानीच्या प्राचार्य सुरिंदर कौर सोडी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती S9शी बोलताना दिली. वो डे स्पेशल आज एंटी नार्कोटिक डे है और हम एक्चुअली हमारे जो 10th और 12th के एडल्ट स्टूडेंट्स हैं, सीनियर मोस्ट, उनको कहीं इस मतलब ट्रैप में ना आए, कैसे प्रिवेंट करना है अपने आप को और कैसे बाकी लोगों को भी ये चेंज अगर कोई है तो उसमें चेंज लाना, इसके लिए हमने आज ये डे स्पेशल अरेंज किया है. कार्यक्रम हमने ये 10th और 12th के स्टूडेंट्स जो हमारे अबव 15 to 18 ईयर्स के जो ग्रुप वाले हैं उनके लिए किया है ताकि वो
इस ट्रैप में पड़े नहीं, और भी बाकी अगर कोई है तो उसको उसमें से अवेयरनेस और उसको कर्ब करने का हमारा मोटिव मेन है. तर मुलांना मार्गदर्शन करताना फुलसिंग पवार यांनी अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक दाखवत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह कौस्तुभ दरवेस, SI न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बिल्डरच्या मनमानी कारभारामुळे SRA योजनेच्या लाभापासून घाटकोपरमधील रहिवासी आजही वंचित. वाचन संस्कृतीत वाढ करण्याकरिता ठाण्यात फिरत्या ग्रंथयानाचा शुभारंभ. तर जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शनातून जनजागृती. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.